हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक नवीन चॅप्टरचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. आता हा जो चॅप्टर आहे तो आहे NCERT बेस. आणि तुम्ही जर हा चॅप्टरचा सेम स्टेट बोर्डला जर बघितला, हे चॅप्टरचं नाव काय आहे, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स असं त्याचं नाव आहे. दोन्हीमध्ये पण कंटेंट जवळपास सारखंच आहे. ऑलमोस्ट 90% कंटेंट जे आहे ते सेम आहे. थोडंसं कंटेंट NCERT मध्ये थोडं कमी आहे आणि स्टेट बोर्डमध्ये कंटेंट जास्त आहे. तुम्हाला हा जो चॅप्टर आहे कोणता, स्टेट बोर्ड साठी पण आणि NCERT बेस पण, दोन्हीसाठी पण तुम्हाला काम येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चॅप्टरच्या पहिल्या पार्टला. आता आपल्या चॅप्टरचं जे हिडिंग आहे कोणतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. आता पहिल्यांदा हिडिंग समजून घ्यायचा, आपला जो टायटल आहे तो समजून घ्यायचा आहे. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन, आता रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन. रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन. आता प्रजनन म्हणजे काय रे, सेम जसा आहे पहिला तसा त्यापेक्षा त्याच्यासारखा नवीन सजीव तयार करणं, याला काय म्हणतो आपण, प्रजनन किंवा रिप्रोडक्शन. आता पहिलं कोणतं हिडिंग आहे, सेक्शुअल. सेक्शुअल म्हणजे काय, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होते कोणत्या ऑर्गनमध्ये, तेव्हा दोन सेक्सची गरज पडते. पहिला म्हणजे कोणता, मेल सेक्स, आणि दुसरा म्हणजे कोणता रे, फिमेल सेक्स. हे दोन सेक्स असल्याशिवाय कोणता, या दोन बॉडी असल्याशिवाय रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. कोणता, सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे मेल आणि फिमेल या दोघांपासून काय होता, दोन गॅमेट तयार होतात आणि ते दोन गॅमेट एकत्र आले काय होतो, झायगोट तयार होतो आणि झायगोट पासून नवीन प्राणी तयार होतो. याला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला दोन सेक्स इन्व्हॉल्व असतात. कोणता, मेल सेक्स आणि फिमेल सेक्स. मग पहिले काय बघितलं आपण, सेक्शुअल लैंगिक प्रजननला म्हणतो आपण, काय म्हणतो, लैंगिक प्रजनन. ठीक आहे. आता लिंग म्हणजे काय, मेल आणि कोणता, फिमेल जे आहेत हे दोन्हींची गरज असते, दोन बॉडींची गरज असते. म्हणून टायटल काय दिले, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. फुले येणाऱ्या वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. ते चॅप्टरचं टायटल आहे. मग या टॉपिक मध्ये काय काय बघायचं आपल्याला, बघा पहिलं बघायचं आहे सिलेबस. तुम्हाला नीटचा सिलेबस काय आहे. आता हा जो चॅप्टर आहे कोणता, ओव्हरऑल नीट बेस आहे, त्यामुळे आपण नीटचा सिलेबस काय काय आहे, 2026 मध्ये या वर्षी नीटने जी PDF लॉन्च केली आहे नीट साठी, कोणता, जी आपली कॉमन एजन्सी आहे कोणता, NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी, यांनी 2026 जो सिलेबस जारी केला होता त्या सिलेबसच्या अनुषंगाने आपल्याला काय काय स्टडी करायचंय. आपण आता सध्या शिकतो युनिट 6 कोणतं, रिप्रोडक्शन. आता त्या रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणतं रिप्रोडक्शन आहे, पहिलं आहे प्लांट रिप्रोडक्शन, दुसरं ॲनिमल रिप्रोडक्शन, कोणतं आहे, ॲनिमल रिप्रोडक्शन. आणि अजून एक चॅप्टर आहे कोणता, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. काय आहे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे. आपले एकूण 3 चॅप्टर शिकायचे या व्हिडिओमध्ये. आता या चॅप्टरचं पहिलं जे आहे कोणतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट मध्ये आपल्याला काय काय बघायचंय. बघा पहिला जो डेटा आहे कोणता, फ्लावर स्ट्रक्चर. फुलाचं स्ट्रक्चर कसं आहे, कसं दिसतं फुल, काय काय असतं फुलामध्ये ते बघायचं आपल्याला. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास कसा होतो. डेव्हलपमेंट म्हणजे काय, विकास. मेल अँड फिमेल गॅमेट मध्ये विकास कसा होतो, त्यांची वाढ कशी होते ते आपल्याला बघायचे. पुढे बघा त्यानंतर पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय ते बघायचे. आता पॉलिनेशन मध्ये सोपं राहतं, आपण तर बघू. पॉलिनेशन हा पार्ट आहे. टाइप्स, एजन्सीज अँड द एक्झाम्पल. एजन्सी काय, एक्झाम्पल काय द्यायचे. त्यानंतर आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस ही टर्म काय ते बघू आपण. पोलम पिस्टल इंटरॅक्शन, डबल फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ. एम्ब्रिओची वाढ कशी होते, एम्ब्रिओचा विकास कसा होतो. त्यानंतर एंडोस्पर्मचा विकास कसा होतो हे आपल्याला बघायचे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ द सीड अँड द फॉर्मेशन ऑफ फ्रूट. सीडची डेव्हलपमेंट कशी होती, सीडचा विकास कसा होतो आणि फ्रूट फॉर्मेशन कसं होतं ते आपल्याला बघायचे. आणि स्पेशल मोड्स कोणतं, अपोमिक्सिस, पार्थेनोकार्पी, पॉलिएम्ब्रियोनी आणि सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड द फ्रूट फॉर्मेशन आपला एवढा पार्ट बघायचा आहे. आता हा फक्त एवढ्या ओव्हरऑल चॅप्टर सिलेबस हा NT जारी केलाय. 2027 मध्ये जर आपला पूर्ण नवीन जर PDF आली आणि त्या PDF नुसार याच्यामध्ये जर काही पार्ट डिलीट असला किंवा काही पार्ट ऍडिशन असला तर तो आपला परत करावा लागणार आहे. तरी पण मी हाच विचार करणार आहे की तुम्हाला हा जो पार्ट आहे किंवा POVचा पार्ट जो आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगेल. आता समजून सांगितलं तुम्हाला एवढं करायचंय, हा जो पार्ट तुम्ही जर समजून घेतला पूर्ण, तुम्हाला कोणता जरी नवीन पार्ट ऍड झाला त्याच्यावरती एवढे काही नवीन क्वेश्चन येणार नाही. जरी आले तरी या तुम्हाला याच्या बेसिसवरती तुम्हाला सगळे क्वेश्चन काही सुटतील, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला मग पुढचा पार्ट बघूया. आता हे युनिट 6 आहे रिप्रोडक्शन. त्यामध्ये पहिला चॅप्टर आपला कोणता आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. तुम्हाला अजून 2 चॅप्टर आहेत त्यामध्ये, मी सांगितल्याप्रमाणे तसं मगाशी, कोणतं, ह्युमन रिप्रोडक्शन आणि कोणतं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता याचा पण आपण सिलेबस बघणार आहे. पाहिजे तर तुम्ही ह्या दोन्ही पण स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ही पहिली स्लाइड आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, सिलेबस अभ्यास करायला तुम्हाला काम येईल. त्यानंतर
ह्युमन रिप्रोडक्शन जे आहे तशी पण मी तुम्हाला पीपीटी पाठवणार आहे. ठीक आहे. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती बघितलं आपण. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन दिलेले आता 2026 नीटमध्ये आणि रीनीटमध्ये क्वेश्चन कसे कसे विचारले गेले हे तुम्हाला दिलेले आहे. जवळपास 3 त्यानंतर 4 5 आपला 5 ते 6 क्वेश्चन जे आहेत याच्यावरती विचारले गेले होते. सगळे तुम्हाला आन्सर पण दिलेले आहे. तुम्ही पटापट स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला मग सुरुवात करूया आपल्या चॅप्टरच्या मेन पार्टला. आपण पहिले काय बघितलं, सिलेबस बघितला. त्यानंतर आपल्याला पहिले बघायचंय कोणतं, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर कसं आहे, काय स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. त्यापैकी बघा तुम्हाला स्क्रीनवरती एक फुल बघायला भेटते. जास्वंद फुल आहे. कोणतं आहे, जास्वंद. त्याचं नाव काय आहे, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस. कोणतं नाव आहे ते, बॉटनिकल नेम आहे. काय नाव आहे ते, बॉटॅनिकल नेम. बॉटॅनिकल नेम. ऑलरेडी आपण एक याच्यावरती लेक्चर टाकले मी. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती गेला इझी बायोलॉजी विथ अमोल सर असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बाकीचे जे लिंक आहे ते बाकीचे चॅप्टर जे आहेत त्यांचे पण तुम्हाला लेक्चर बघायला भेटेल. बघा आता बॉटनिकल नेम काय, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस असं नाव आहे. मग बघा पहिले जो थेरी पार्ट दिलाय तो आपण पहिले समजून घेऊ स्टेप बाय स्टेप, कारण का आपला जो थेरी पार्ट आहे शब्दावरती क्वेश्चन असतात. मग पहिले बघा ऑल द फ्लावरिंग प्लांट अँजिओस्पर्म कोणता, शो द सेक्शुअल रिप्रोडक्शन. जेवढे पण अँजिओस्पर्म प्लांट आहे का कोणतं त्यांच्यामध्ये तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला भेटतं. त्याच्यामध्ये काय बघायला तुम्हाला लैंगिक प्रजनन बघायला भेटतं. लैंगिक प्रजनन मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला लैंगिक प्रजनन, आपण त्याला असं म्हणत असतो. पण त्याच्यामध्ये 2 सेक्स इन्व्हॉल्व असतात, मेल सेक्स आणि फिमेल सेक्स. म्हणून काय म्हटलं आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट. त्यामध्ये कोणता, अँजिओस्पर्म. आणि याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन असतात बरं का. काय असतात, एक्सेप्शन. आता एक्सेप्शन म्हणजे काय, सगळे अँजिओस्पर्म प्लांट सेक्शुअल रिप्रोडक्शन मोठे होतील का, तर नाही. काही जीटीव्ही सुद्धा काय होतात, मोठे होतात. फॉर एक्झाम्पल रोज आहे, हिबिस्कस आहे, ही 2 झाडं अशी आहे. तुम्हाला अजून पण झाडांची नाव माहिती असेल. कोणते झाडं, कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन करत नाही. त्यांना तसंच आपण जर झाडाची फांदी काट करून लावली तर ते झाडं काय उगू शकतात. अशी पण काही झाडं असतात ते होतात व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनने काय होतात, मोठे होत असतात. तो त्यांना फुले येत असतात. आता त्यामध्ये जे फ्लावर आहे मेन युनिट कोणतं, जे तुम्हाला फुल दिसते ऍक्च्युली ह्याच पार्टमध्ये सुद्धा काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे झाडाच्या कोणत्याही पार्टमध्ये रिप्रोडक्शन होत नाही. फक्त झाडाचं जे फुलाचा पार्ट आहे, जे फ्लावर आहे त्या फ्लावर मध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. आणि आपलं सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते बघायचंय. मग तुम्हाला इथं मेन्शन केले, फ्लावर्स आर द साइट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. फ्लावर मध्ये काय होतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, ते आपण बघितलं. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो बघू आपण. बघा एकदम सिंपल सांगितले गेले. काही टर्म अशा आहे तुम्हाला माहित असतात पण एनसीईआरटी मध्ये थोड्याशा कॉम्प्लेक्स रूल सांगितलेले असतात. ते जर आपण क्लिअर केल्या तर आपलं क्वेश्चन सुटतात, म्हणजे सुटतात. बघा हे तुम्हाला म्हटलंय, ही जी फुलाची जी कळी आहे, फुलाची जी कळी आहे त्या कळीला एक नाव दिलंय, काय, फ्लावर बड असं नाव दिलंय. काय नाव दिलंय, फ्लोरल बड असं नाव दिलेलं आहे. बघा या साईडला फ्लोरल बड जे आहेत. आणि या फ्लोरल बड जेव्हा पूर्णपणे मॅच्युअर होईल ना, त्यामध्ये फुलामध्ये कोणता मेल पार्ट जो आहे, फिमेल पार्ट जो आहे, मेल ऑर्गन जो आहे, फिमेल ऑर्गन जो आहे कोणता, हे दोन्ही पण डेव्हलप होत असतात. हे आपलं माहिती आहे. मग बघ इथं सेव्हरल हार्मोनल चेंजेस. सेव्हरल म्हणजे काय, भरपूर सारे हार्मोनल चेंजेस होत असतात. म्हणजे कोणता, झाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन तयार होतात. तुम्ही प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हा चॅप्टर जर शिकला असेल त्यामध्ये आपल्याला प्लांटचे वेगवेगळे हार्मोन दिलेले, बरोबर. इथे बघा मग सेव्हरल हार्मोन, भरपूर सारे हार्मोन जे आहेत, कोणता, हार्मोनल अँड द स्ट्रक्चरल चेंजेस रिझल्ट इन द डिफरन्सिएशन अँड द डेव्हलपमेंट ऑफ द फ्लोरल प्लोरिडियम. बघा प्रायमोडियम असल्याला म्हणतो आपण. फ्लोरल प्रायमोडियम म्हणजे काय, जर झाडामध्ये हार्मोनल चेंजेस झाले, हार्मोन जास्त व्हायला लागले किंवा हार्मोन तयार व्हायला लागले, त्यानंतर झाडामध्ये स्ट्रक्चरमध्ये चेंज होतं आणि त्याचा रिझल्ट काय असतो, डिफरन्सिएशन होतं. आणि झाडामध्ये काय होतं, डेव्हलपमेंट होतं. आणि डेव्हलपमेंट झाली झाडामध्ये आपल्याला काय बघायला भेटतं, फ्लोरल प्रायमोडियम बघायला भेटतं. म्हणजे झाडामध्ये आपला कळी बघायला भेटते. मग कळीचं काय होणार, नंतर फुल होणार आहे. एवढंच तुम्हाला म्हणते वाक्यामध्ये बघायचं. इन्फ्लोरेसन म्हणजे काय रे, ज्या ठिकाणी फुलाचा गुच्छ असतो किंवा जेव्हा फुल तयार झालेलं असतं, फुलाच्या अगोदरची जी अवस्था असते ना, कोणता, कळीची जी अगोदर अवस्था असते, 2-3 कळ्या जर एकत्र आल्या त्याला आपण इन्फ्लोरेसन म्हणतो. मग तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवला हा कोणता, इन्फ्लोरेसन्स असं दाखवलाय. काय दाखवलाय, इन्फ्लोरेसन्स दाखवलेलं आहे. बघा या साईडला, इन्फ्लोरेसन्स बियर इन द फ्लोरल बड अँड देन द फ्लावर. इन्फ्लोरेसन्स बियर द फ्लोरल बड अँड देन द फ्लावर. पहिल्यांदा फ्लोरल बड तयार होतं, त्यानंतर काय होतं, फ्लावर तयार होत असतं. म्हणजे काय, फुल तयार होत असतं. हेच आपल्याला समजून शिकायचं आहे. मग आतापर्यंत काय बघितलं होतं आपण, स्ट्रक्चर ऑफ फ्लावर सुरुवात केली होती. अँजिओस्पर्म प्लांट मध्ये तुम्हाला काय बघायला भेटतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायला भेटतं. आणि फ्लावर जे आहे एकमेव ते काय, सेक्शुअल प्रोडक्शनचं युनिट आहे ते बघितलं. त्यानंतर आपण बघितलं फ्लोरल प्रायमोडियम काय आहे. आता जी कळी आहे किंवा जी इन्फ्लोरेसन्स आहे, ते इन्फ्लोरेसन्सचे जे पार्ट आहे, कोणता, फुलाचा जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण काय, फ्लोरल प्रायमोडियम म्हणतो. आणि झाडाचे फ्लोरल बड आहे कोणत्या, नंतर मॅच्युअर झालं
कशामध्ये रूपांतर होतं, ते होतं फुलामध्ये रूपांतर होत असतं, ते आपण बघितलं. पुढचा पार्ट जो आहे, आता झाडामध्ये दोन महत्वाचे पार्ट असतात. किती असतात? दोन महत्वाचे पार्ट. बघा, अ टिपिकल फ्लावर हॅज अ टू पार्ट्स. मग कोण कोण दोन महत्वाचे पार्ट आहे? त्यामध्ये पहिला आहे अँड्रोशियम आणि दुसरा कोणता आहे? गायनोशियम. मग बघा, मी तुम्हाला मागाशी म्हटलं झाडामध्ये नर आणि मादा. आपण काय म्हटलं? लैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजनन होण्यासाठी तुम्हाला नर आणि मादा, स्त्री आणि पुरुष, स्त्रीकेसर पुंकेसर यांची गरज पडत असते. आता मी तुम्हाला ओव्हरऑल सांगितलं. याला मराठीमध्ये नाव काय? पुंकेसर. याला मराठीमध्ये नाव काय? स्त्रीकेसर. म्हणजे हा कोणता? फिमेल पार्ट झाला आणि हा कोण झाला? मेल पार्ट झाला. आता झाडामध्ये दोन पार्ट आहे मेल. कोणता? फुलामध्ये, फुलाच्या आतमध्ये कोणकोणता? मग अँड्रोशियमला म्हणतो आपण मेल ऑर्गन किंवा मेल पार्ट जो आहे, आणि गायनोशियमला आपण काय म्हणतो? फिमेल पार्ट किंवा फिमेल ऑर्गन जो आहे झाडामधला. हे दोन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता त्याच्या पार्ट मध्ये काय काय असतात? पहिल्यांदा आपण हा पहिला जो पार्ट आहे कोणता? मेल पार्ट जो आहे, याला म्हणतो आपण मेल पार्ट किंवा मेल ऑर्गन. याला काय म्हणतो आपण? फिमेल पार्ट किंवा फिमेल ऑर्गन. झाडामध्ये असतो इथपर्यंत लक्षात ठेवा. नंतर आपण स्टेप बाय स्टेप बघून घेणारच आहोत. बाकीची काही तुम्हाला एवढी बघण्याची गरज नाही. बघा, आता जो पहिला पार्ट आहे अँड्रोशियम, कोणता? मेल पार्ट जो आहे तो आपण बघून घेऊ. मेल पार्ट झाडात. आता मेल पार्ट मध्ये काय काय असतं? आता जे फुल जे आहेत ना फुलामध्ये, फुलामध्ये बघा, आता हा तुम्हाला एक पार्ट वेगळा दिसतोय. काय दिसतोय? हा पार्ट तुम्हाला वेगळा दिसतोय. या साईडला बघा, परत हा पार्ट तुम्हाला एक वेगळा दिसतोय. त्यानंतर बघा, तुम्हाला इकडे अजून जो आहे हा पार्ट तुम्हाला एक वेगळा दिसतोय. हा एक झाला, त्यानंतर हा एक झाला. हा पार्ट तुम्हाला वेगळा दिसतोय का? आणि त्यानंतर एक लास्ट राहिला कोणता? हा एक जो पार्ट आहे हा पण तुम्हाला काय दिसतोय? वेगळा दिसत आहे. बघा या साईडला मधला पार्ट जो आहे हा वेगळा दिसतोय का? हा पार्ट. म्हणजे झाडामध्ये जर तुम्ही बघितले ऍक्च्युअली तुम्हाला 4 नवीन पार्ट बघायला भेटले. मग कोणकोणते? पहिला तुम्ही बघितला हा जो पार्ट आहे हा पहिला पार्ट, त्यानंतर हा दुसरा पार्ट, त्यानंतर हा तिसरा पार्ट आणि हा चौथा पार्ट. हे 4 पार्ट असतात फुलामध्ये. किती असतात? 4 पार्ट असतात. आता याला काय म्हणतो आपण? कॅलिस असं म्हणतो. याला म्हणतो आपण करोला. याला म्हणतो आपण अँड्रोशियम आणि याला काय म्हणतो आपण? गायनोशियम. मग गायनोशियम कोणला म्हणायचं? बघा, आता हा जो इंडिव्हिज्युअल आहे आपण काय बघतो सध्या? अँड्रोशियम हा भाग बघतोय. कोणता? अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. काय म्हणतो आपण? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. कारण का? याच्यामध्ये मेल गॅमेट तयार करतात आणि ते गॅमेट काय करतात? नवीन झाड तयार करतात. इथपर्यंत माहित तुम्हाला सगळ्यांना बेसिक. बघा, इथं हा जो पार्ट आहे कोणता? मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे स्टामेन. आता स्टामेन कोणला म्हणतात? बघा, आता हा जो आहे इंडिव्हिज्युअल, हा एवढा भाग मी तुम्हाला मार्क देतो, हा एवढा भाग, याला काय म्हणतो आपण? स्टामेन. काय म्हणतो याला आपण? स्टामेन असं म्हणणार आहे. स्टामेन का म्हणतो? कारण हा जर इंडिव्हिज्युअल घेतला त्याला आपण स्टामेन म्हणतो, आणि हा जर एक घेतला, हा एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, या सगळ्यांना आपण एकत्रितरित्या काय म्हणतो आपण? अँड्रोशियम असं म्हणतो. काय म्हणतो? अँड्रोशियम. एवढंच बेसिक आहे कळेपर्यंत. आता अँथरचा जो पार्ट आहे आपण जर साईडला काढून घेतला, हा जो तुम्हाला पार्ट दिसतोय याला काय नाव पडलंय? अँथर असं नाव पडलंय. आणि या अँथरचा जो जोडणारा भाग आहे ना इथं, याला काय नाव पडलंय? करेक्टिव्ह असं नाव पडलंय. आणि जो बाकीचा भाग जो आहे त्याला काय आपण? फिलामेंट असं म्हणणार आहे. फक्त मी जिथे मार्क करणार आहे ती मार्क केलेली जागा बघा, बागेच तुम्हाला एवढे इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. आता बघा, हा जो पार्ट आहे, हा एवढा पार्ट, त्याला काय म्हणतो आपण? अँथर असं म्हणतो. आणि त्या अँथरच्या आत्मझाडाचे जे मेल गॅमेट आहे पोलन ग्रेन, ते पोलन ग्रेन तयार होत असतात. कोणत्या? याच भागामध्ये. काय तर होतात? पोलन ग्रेन तयार होत असतात. हे लक्षात ठेवा. काय होतात? पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेन हाच काय रे मुलांनो? मेल गॅमेट आहे. काय आहे? मेल गॅमेट. लक्षात ठेवायचं. काय आहे तो? मेल गॅमेट आहे. आलं लक्षात? हे झालं कोणता? अँथर. हा काय रे? कनेक्टिव्ह. आणि हा जो लांब दांडी आहे त्याला काय आपण? फिलामेंट असं म्हणणार आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येकाचं काम बघू. आता पहिलं बघा, तुम्हाला अँड्रोशियमचा पार्ट कळाला. चला पुढे जाऊया आपण. आता जो थेरी पार्ट आहे तो बघून घेऊ आपण एकदा. कोणता? थेरी पार्ट. बघा इथे काय म्हटलं? इट इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. मग कोणता? अँड्रोशियम. अँड्रोशियमचा सिंगल कोणता असतो? स्टामेन. पुढे बघा, इट कन्सिस्ट ऑफ द रोल ऑफ स्टामेन. आता रोल ऑफ स्टामेन काय रे? हा एक, हा एक, हा एक, हा एक, 4 आहे ना, ते रोल ऑफ स्टामेन. त्याला काय म्हणतो आपण? अँड्रोशियम असं म्हणतो. बघा, इट कन्सिस्ट ऑफ द रोल ऑफ स्टामेन, देअर नंबर अँड द लेंथ. त्यांचा नंबर आणि त्यांची लेंथ. मग त्यांचे काही नंबर जे आहेत 1 2 3 4 5 6 10 पर्यंत 50 पर्यंत त्यांचे नंबर व्हेरी होत असतात. आणि त्यांची जी लेंथ आहे, लेंथ जी लांबी आहे, ती लांबी सुद्धा काय असते? व्हेरी होत असते. डिफरंट फ्लावर मध्ये कशी असते? ते डिफरंट प्रकारची असू शकते. बघा, आर व्हेरिएबल इन द डिफरंट स्पेसीज. वेगवेगळ्या स्पेसीमध्ये, वेगवेगळ्या प्रजातीमध्ये तुम्हाला याची लांबी जी आहे ती वेगवेगळी 100% असू शकते. हे आपण बघितलं. कशाच्या? अँड्रोशियम मधला एक पार्ट आपण शिकलो फक्त. कोणता? स्टामेन.
स्टॅमिन मध्ये आपण 3 नाव बघितले. अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट. काय नाव बघितलं आपण? अँथर. हे बघा नाव काय, मी तुम्हाला वाटलंच नाव लिहून देतो. पहिले जे नाव आहे त्याला म्हणतो आपण अँथर. काय म्हणतो आपण? अँथर. तुम्हाला दिले पण आहे अँथर. त्या दुसरं नाव कोणतं आहे? कनेक्टिव्ह. कोणतं आहे? कनेक्टिव्ह. आणि त्याचं नाव कोणतं आहे? फिलामेंट. ऑलरेडी ते नाव आहे. हे 3 नाव आपण बघितले. अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट. मग अँथर कोणता आहे रे? तो वरचा गोलाकार जो पार्ट आहे थोडासा कर जो पार्ट आहे त्याला आपण अँथर. दुसरा पार्ट कोणता? कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह पार्ट म्हणजे कोणता? अँथर ज्या भागाला जोडला गेला आहे इथं कोणता? या ठिकाणी फिलामेंट सुरू होतं त्यांना जोडणारा भाग जो आहे फिलामेंटला आणि अँथरला दोघांचा मध्यभाग जो आहे त्याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. आणि तुम्ही ऑलरेडी 2 बघितलेच आहे. चला मग पुढे बघूया आपण. आता हा जो पार्ट आहे अँड्रोशियमचा बघा, तुम्हाला अजून कनेक्टिव्ह कोणता? इथे जे लेबलिंग केली आहे ती लेबलिंग थोडीशी रॉंग झालेली, तरी पण मी तुम्हाला दिलेली जी लेबलिंग आहे तीच लेबलिंग तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता झाडामध्ये आपण काय बघितलं? स्टॅमिन, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितला. त्यामध्ये आपण 2 नाव बघितलं ऑलरेडी, फिलामेंट आणि अँथर. आणि अजून एक काय नाव होतं? कनेक्टिव्ह. आता मी तुम्हाला ऑलरेडी ही तिन्ही पण नावं समजून सांगितले आहे. अँथर काय, कनेक्टिव्ह काय आणि फिलामेंट काय. मग वरचा जो पार्ट आहे तो कोणता आहे? अँथर आहे. त्यानंतर मधला जो पार्ट आहे कोणता? अँथर आणि फिलामेंट, त्याला आपण कनेक्टिव्ह असं म्हणतो. या तिघांचं पण काम आपल्याला माहिती बघा. पार्ट्स ऑफ द स्टॅमिन, अँथर, कनेक्टिव्ह, फिलामेंट 3 बघितले आपण. ठीक आहे. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघू आपण. तुम्हाला फक्त डिटेल एक्सप्लेनेशन दिलं या स्लाइड मध्ये, बाकी एवढं महत्वाचं नाही या स्लाइड मध्ये. बघा पुढचं. त्यानंतर फिलामेंट काय आहे त्याचं तरी आपण दिलं नाही. फिलामेंट कशाला म्हणायचं आहे? फिलामेंट बघा मग इथे या साईडला फिलामेंट काय असतं? फिलामेंट इज अ लॉंग अँड द स्लेंडर स्टॉक. लॉंग इथे आता फिलामेंट लॉंग आहे का? आहे. फिलामेंट कसं आहे? लॉंग आहे. स्लेंडर काय? स्टॉक आहे. बघा इट इज द प्रॉक्सिमल एंड इज अटॅच टू द थॅलॅमस टू द पेटल ऑफ द फ्लावर. याचा जो पार्ट आहे लास्टचा पार्ट म्हणजे त्याला म्हणायचं काय माहिती का? आता ही जी लांब दांडी आहे, ही लांब दांडी कोणा जोडली गेलेली? इथे जोडली गेली. काही इकडे ही लांब दांडी कोणता? फिमेल जो ऑर्गन आहे तो जोडली गेली असते. पण मोस्ट ऑफ द टाइम जो हा जो ही दांडी आहे कोणता? या पेटलला जोडली गेली असते. कशाला जोडली गेली असती? पेटलला जोडली गेली असती. आणि याच्यावर तुम्हाला नीटचा PYQ आलेला आहे. म्हणजे हा प्रॉक्सिमल पार्ट कशाला जोडला गेला आहे? कधी कधी तुम्हाला सांगतात कोणता? बघा याला नाव दिलं तुम्हाला सेपल आणि काय नाव दिलंय? पेटल असं नाव दिलंय. सेपल आणि पेटल. आता यांना सेपल आणि पेटल काय म्हणतो बघा, कशालाच ठेवायचं यांना अजून एक नाव आहे कोणतं? ग्रुप्स ऑफ सेपल इज नोन ॲज अ कॅलिक्स. काय नाव पडले त्याला? कॅलिक्स असं नाव पडले. मग ते नाव लिहून देतो मी तुम्हाला इथं. काय नाव पडले इथं? कॅलिक्स. कॅलिक्स. आणि कोणते? कोरोला. काय नाव आहे? कॅलिक्स आणि कोरोला. ग्रुप्स ऑफ सेपल इज नोन ॲज अ कॅलिक्स आणि ग्रुप्स ऑफ पेटल इज नोन ॲज अ कोरोला. मग तुम्हाला दोन्ही पण प्रश्न फिरवू शकतात. प्रश्न तो तुम्हाला विचारला कोणता? हा जो प्रॉक्सिमल पार्ट आहे कशाचा? फिलामेंटचा, कुठे जोडला गेला असतो? तो असं जोडलेला कोरोला, तो जोडला असतो कोणता? कॅलिक्सला, आणि तो जोडला गेला असतो सेपलला. असे जर तुम्हाला 3 ऑप्शन दिले, 3-4 ऑप्शन मध्ये तुम्हाला हे ऑप्शन जर नसतं पेटलचं, तर तुम्हाला पेटल ऐवजी तुम्हाला कोरोला ऑप्शन आला पाहिजे. जसं आपण काय बघितलं मगाशी, आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या सगळ्याला काय म्हणतो आपण? अँड्रोशियम असं म्हणतो. काय म्हणतो? अँड्रोशियम. तसं तुम्हाला काय म्हटलंय? ग्रुप्स ऑफ सेपल जे आहेत ना, आता हा एक ग्रुप असेल, अजून 2-4 असं झाडाला 5-5, 6-6 असतात. आता याला काय म्हणतो आपण? ग्रुप्स ऑफ सेपलला आपण म्हणतो कॅलिक्स आणि ग्रुप्स ऑफ पेटला काय म्हणतो आपण? कोरोला असं म्हणतो. आता मराठी मध्ये एकदम छान नाव आहे कोणता? पाकळ्या. काय म्हणतो आपण त्याला? पाकळ्या. ज्या कलरफुल पार्ट असतो ना कोरोला गाडी कशी असते? ब्युटिफुल असते. मग लक्षात काय ठेवायचं? जो कलरफुल पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? कोरोला असं म्हणायचं. आणि जो ग्रीन कलरचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? कॅलिक्स असं म्हणायचं. आणि इथे बघा सेपल, ग्रुप्स ऑफ सेपल इज नोन ॲज अ कॅलिक्स आणि ग्रुप्स ऑफ पेटल इज नोन ॲज अ कोरोला. नाव पण लक्षात राहील आपल्या. ठीक आहे, कळेपर्यंत. आता जर आपण अँसर जर सेक्शन घेतला पण त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटतात, ते आपलं पुढे बघायचं डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, मग तुम्हाला फिलामेंटचं काम कळलं कसं आहे? लॉंग आहे, सिलेंडर स्टॉक असतो. त्यानंतर हा जो प्रॉक्सिमल भाग आहे कसा जोडला गेला असतो? थॅलॅमस किंवा पेटलला जोडला गेला असतो. थॅलॅमस ऑर द पेटल ऑफ द फ्लावर. याला जोडेल किंवा याला जोडेल, दोन्हीपैकी एकाला जोडला गेला असतो, लक्षात ठेवायचं. पण तो कधीही या कॅलिक्सला जोडला गेला नसतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे ग्रीन कलरच्या पार्टला हा जो प्रॉक्सिमल आहे, हा जो दांडा आहे, हा दांडा कधी जोडला गेला नसतो. तो असं येतं थॅलॅमस जोडला गेला असतो किंवा ह्या ज्या पार्टला आहे त्या पार्टला जोडला गेला असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. पुढचा पार्ट बघू आपण. आता नेक्स्ट आपल्याला अँथर बघायचे. आता अँथरचा जवळपास आपण निम्म पार्टचा स्टडी केलाच, तरी पण त्या अँथरच्या भागामध्ये काय काय काम होतं ते आपल्याला बघायचे. आणि जे आपल्या एक्झामला येणार आहे, काय येणार आहे? एक्झामला येणार आहे. मग बघा मला इथे काय म्हटलं? इथे टर्मिनल अँड द टिपिकल बायलोब. बाय म्हणजे काय? 2. बाय म्हणजे काय? 2. असं बाय नाही कोणता? इथे बघा याला 2 लोब म्हटलंय. लोब हा एक लोब आहे
आणि मुलांनो हा एक लोब आहे, याला म्हणतो आपण बाय लोब. बाय म्हणजे काय, त्याला दोन लोब आहे. हा जो आन्सर आहे याला काय आहे, दोन लोब आहे. म्हणून इथे काय म्हटलंय, टर्मिनल अँड टिपिकली बायलोब. टर्मिनल म्हणजे काय रे, तो वरच्या टोकाला असतो. कुठे असतो, वरच्या टोकाला. आणि बायलोब ऑफ इच लोब हॅज अ टू थिका. याला दोन थिका आहे, बायलोब आहे, त्याला अजून एक नाव काय, थिका असल्याला म्हटलंय. आणि थिका कसा आहे, डायोसियस आहे. डायथिकस किंवा डायोसियस दोन आहे. कोणता आहे, डायथिकसचं नाव पडले. म्हणजे हा जो आन्सर आहे ना, तो दोन लोबचा आहे. किती लोबचा आहे, दोन लोबचा आहे. आणि ह्या दोन लोब मध्ये काय, पोलंग्रेन असतात. काय असतात, पोलंग्रेन असतात. आणि याला काय म्हणलं आपण, याला दोन थिका आहे आणि हे कसं आहे, डायथिकस आहे. कसं आहे, डायथिकस. तुम्हाला अर्थ कळाला. हा जो भाग आहे आन्सरचा वरच्या टोकाला आहे, कशा फिलामेंट वरच्या टोकाला आहे. त्यानंतर याला दोन थिका आहे आणि काय म्हणतो आपण, डायथिकस असं म्हटलेलं आहे. इथे बघा कोणता, टर्मिनल अँड द टिपिकल बायलोब इच लोब हॅज अ टू थिका, त्याला म्हणतो आपण डायथिकस. दुसरं, ऑफन लॉन्जिट्युडिनल ग्रूव्ह रन्स कोणता, लेंथ वाईज कोणता, सेपरेटिंग द थिका. म्हणजे काय, थोडक्यात याला जे लेंथ वाईज दिले तुम्हाला या थिका, या दोन्ही पण थिका काय होतात, सेपरेट होत असतात. लॉन्जिट्युडिनल जे आहेत. ट्रान्सव्हर्स नाही, ट्रान्सव्हर्स काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन, याला काय म्हणतो आपण लॉन्जिट्युडिनल सेक्शन. आपण जर लॉन्जिट्युडिनल सेक्शन जर बघितलं ना, तर तुम्हाला याच्यामध्ये दोन थिका बघायला भेटतात. आणि दोन्ही ठिकाणी जे आहेत मधल्या लाईननी दोन्ही पण सेपरेट झालेले असतात. इथपर्यंत झालं. याला म्हणतो आपण अँथर. अँथर कसा आहे रे, बायलोब आहे. अँथर मध्ये किती थिका आहे रे, दोन थिका आहे. आणि ते कसं आहे, डायथिकस आहे. कसा आहे, डायथिकस. मग अँथर हा पार्ट कनेक्टिव्ह पार्ट, आणि हा फिलामेंट जो स्टॉकवेअर आहे. हा पार्ट अँथर, हा पार्ट कोणता, कनेक्टिव्ह. परत सांगतो तुम्हाला कोणतं, कनेक्टिव्ह पार्ट आहे. हे कोणतं रे, हे आहे सेपल, हे आहे कोणता, पेटल, हे कोणतं, एक दोन कॅलिक्स, आणि हे कोणतं, हे सगळे करोला. लक्षात ठेवायचे. आलीपर्यंत लक्षात. चला पुढे जाऊया आपण. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे कोणता, अँड्रोशियमचा, तोच पार्ट आपण समजून घेऊया परत. आता त्या पार्ट मध्ये आपल्याला थोडं पुढे जायचा. तो आपण काय बघितलं, अँथर कसा आहे रे, बायलोब आहे. त्याचे नाव बघितले, अँथर आहे, कनेक्टिव्ह आहे, फिलामेंट आहे. त्याला दोन थिका असतात, ते डायथिकस असतं, हे बघितलं. आणि त्याच्या आतमध्ये कोणता, दोन लोब असतात. आणि ते लोब कोणतं, लॉन्जिट्युडिनली आपण सेपरेट केलेलं आहे, किंवा झाडामध्ये ते सेपरेट दिसतात, हे बघितलं आतापर्यंत. बघा आता याचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला, आता मग मी तुम्हाला काय म्हटलं, ट्रान्सव्हर्स म्हणजे काय, म्हणजे आडवा. आता समजा हा जो बायलोब अँथर आहे बघितलं तुम्हाला, आता हा जो बायलोब अँथर आहे ना, जर आपण जर कट केलं, कोणतं, असं आडवं जर कट केलं, तुम्हाला याच्यामध्ये एकूण 1 2 3 4 चार भाग बघायला भेटतात. किती भाग बघायला भेटतात, एकूण 4 भाग बघायला भेटतात. बघा 1 2 3 आणि 4. आता याला म्हणतो आपण टेट्रा. त्याला काय म्हणतो आपण, टेट्रा म्हणतो. बघा तुम्हाला अँथरचा जो भाग आहे, फिलामेंटचा भाग आहे. आता तुम्हाला हे बघा, या ज्या पोलन सॅक आहे, पोलन सॅक बोला 1 2 3 4. मला सांगा रे, मग जर एका लोब मध्ये जर आपण विचार केला, दोन येतील का, कोणता, दोन. ह्या लोब मध्ये विचार केला, दोन येतील का, येतील. याला म्हणतो आपण टेट्रास्पोरेंजिएट अँथर. काय म्हणतो, टेट्रास्पोरेंजिएट अँथर. पण याला काही 4 भाग बघा. इथे बघा या साईडला, द अँथर ॲज अ टेट्रागोनल स्ट्रक्चर. टेट्रा 4 जे आहेत. अँथरचं कसं आहे, टेट्रागोनल स्ट्रक्चर आहे. पुढे कन्सिस्टिंग ऑफ द 4 मायक्रोस्पोरेंजिया आहे. मग तुम्हाला याच्यामध्ये 1 2 3 4 या 4 मायक्रोस्पोरेंजिया बघायला भेटतात. लोकेटेड ऍट द कॉर्नर टू इन इच लोब. लोकेटेड कुठे, कॉर्नरला आहे, दोन्ही लोबच्या मध्ये. ठीक आहे, हा भाग बघायचा आपला. बघा, द मायक्रोस्पोरेंजिया डेव्हलप टू पोलन सॅक. आता हे मायक्रोस्पोरेंजिया आहेत, कोणता, पोलन सॅक मध्ये या डेव्हलप होत असतात. कोणत्या, मायक्रोस्पोरेंजिया. बघा मायक्रोस्कोप मध्ये असेल जे आहेत ते आपल्याला दिले. दे एक्सटेंड लॉन्जिट्युडिनली ऑल थ्रू द लेंथ ऑफ एन अँथर अँड आर द पॅक विथ द पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेनला पॅक करून ठेवतात. म्हणजे काय सांगितलंय, आता हा जो बायलोब अँथर आहे, कसा अँथर आहे, बायलोब अँथर आहे. त्याला दोन लोब आहे, त्याला दोन थिका आहे. ठीक आहे, आपण हे बघितलं. आपण जर ते बघितलं, कोणतं, हे जे मायक्रोस्पोरेंजिया आहेत हळूहळू कोणता, पोलन सॅक मध्ये डेव्हलप होतात. आणि त्या पोलन सॅकच्या आतमध्ये अँथर जे आहेत, अँथर मध्ये पोलन ग्रेन जे आहेत, ते पोलन ग्रेन तयार होत असतात. कुठे, अँथरच्या आतमध्ये. कुठे तयार होतात, अँथरच्या आतमध्ये. आता याला काय म्हटलं आपण, पोलन सॅक असं म्हटलंय. किती पोलन सॅक असतात, 4 पोलन सॅक असतात. तर अजून एक नाव आहे कोणतं, टेट्रागोनल किंवा टेट्रास्पोरेंजिएट अँथर. या सगळ्याला आपण काय म्हणतो, टेट्रास्पोरेंजिएट अँथर. आणि तुम्हाला मगाशी म्हटलं होतं कोणता, हा जो मधला पार्ट तुम्हाला दिला, हा एवढा पार्ट, तो असतो कोणता, कनेक्टिव्हचा पार्ट. म्हणजे ज्या ठिकाणी फिलामेंट जोडला गेला गेला कशाला, अँथरला, त्या पार्टला काय म्हणतो आपण, कनेक्टिव्ह असं म्हणतो असतो. काय म्हणतो आपण, कनेक्टिव्ह असं म्हणतो. तुम्हाला स्लाइड करायला पूर्णपणे. चला पुढे जाऊया. अँड्रोशियमचा पार्ट आपण थोडं स्टेज करून घेऊ. आता बघा, हे तुम्हाला दिलेले अँड्रोशियमचा ऍक्च्युअल स्ट्रक्चर फक्त कलरफुल केलं आहे. झाडामध्ये आपल्या एवढं कलरफुल दिसत नाही. त्याचे पार्ट कोणकोणते आहे ते आपल्याला बघायचे आहे. मग बघा मला इथं याला काहीतरी नाव पडले, या पार्टला ऍक्च्युअली एकच दिसतं.
आपण तो ओव्हरव्ह्यू बघितला. कोणता? 2 लोब असतात, 2 लोब मध्ये 4 पोलर सॅक असतात, मायक्रोस्पोरेंजिया असतात, त्यानंतर पोलंग्रेन तयार करतात. पण आपण बघितलं, पण त्याच्या जर आपण बघितलं याला किती किती भाग आहे, कसं सराउंड केलंय, याला काही प्रोटेक्शन आहे का ते बघायचं. मग पहिलं बघा स्ट्रक्चर ऑफ द मायक्रोस्पोरेंजियम. आता आपल्याला काय बघायचंय? मायक्रोस्पोरेंजियमचं स्ट्रक्चर बघायचं आहे. मग बघून घेऊ आपण मायक्रोस्पोरेंजियम स्ट्रक्चर कसं आहे. पहिलं बघा, अ टिपिकल मायक्रोस्पोरेंजियम इज अ नियर सर्क्युलर इन आउटलाईन. आता तुम्हाला ते सर्क्युलर दिसतंय का बघा, कोणतं हे सर्क्युलर दिसतंय का बघा, काय दिसतंय? सर्क्युलर, थोडंसं गोलाकार दिसत आहे, दिसतंय गोलाकार. म्हटलंय पुस्तकामध्ये बघा, इट इज सराउंडेड बाय द 4 वॉल लेअर. त्याच्यामध्ये 4 वॉल असतात, 4 भिंती असतात. मग 4 भिंती कोणकोणत्या? पहिली भिंत इपिडर्मिसची. मग पहिली भिंत कोणती? इपिडर्मिसची. ही पहिली जी भिंत आहे कोण झाली? इपिडर्मिसची. त्यानंतर दुसरी भिंत जी आहे एंडोथिसियमची किंवा एंडोथिसिकमची. ही कोणती? एंडोथिसिकमची. त्याच्या आतमधला जो भाग आहे तो त्याला आपण एंडोथिसिकम. तिसरी भिंत कोणता आहे मग? मिडल लेअर. त्याच्या आतमधला भाग कोणता? मिडल लेअर. हा जो भाग आहे काय म्हणतो आपण त्याला? मिडल लेअर जो आहे. कळेपर्यंत मिडल लेअर. त्यानंतर टॅपेटम जो भाग आहे कोणता? त्याच्या आतमधला भाग जो आहे कोणता? टॅपेटम. आणि कोणता? मायक्रोस्पोर असेल त्याच्या आपण आतमधला भाग हा कोणता? मायक्रोस्पोर असेल. आता असे 4 भाग दिले आपल्या बुक्स मध्ये. ही डायग्राम तुम्ही कन्सिडर करू नका. आपल्या बुक्स मध्ये जी डायग्राम आहे ती डायग्राम एकदम परफेक्ट दिलेली. कधी कधी इमेज तयार करताना, इमेज तयार झाल्यानंतर कोणतं हे जे नाव आहे इकडे होऊ शकतात, पण पुस्तकामध्ये डायग्राम जे आहे कन्सिडर करायची. आपल्याला काय करायचं? इथं 4 भिंती आहे, याला कोणता? 4 वाला आहे. मग पहिली भिंत एपिडर्मिस, दुसरी भिंत कोणता? एंडोथिसिकम, तिसरी भिंत कोणती रे? मिडल लेअर, आणि चौथी भिंत कोणता? टॅपेटम. हे तुम्हाला 4 भिंती 4 वार बघायला भेटेल. आणि कधी कधी याचा सिक्वेन्स सुद्धा विचारला जात असतो. आणि नीटच्या एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे, PYQ आहे, तुम्हाला हे 4 भाग जे आहेत ते 4 भाग कोणता? सिक्वेन्स वाईज विचारले होते. असेंडिंग ऑर्डर किंवा डिसेंडिंग ऑर्डर नुसार तुम्हाला हे भाग विचारले जातात. आपण काय बघितलं? 4 भिंती असतात. कशाला? मायक्रोस्पोरेंजियमला. मग पहिली भिंत आपण कोणती बघितली? एपिडर्मिस. दुसरी भिंत आपण काय बघितली? एंडोथिसिकम. तिसरी भिंत कोणती बघितली आपण? मिडल लेअर. आणि चौथी भिंत आपण कोणती बघितली? टॅपेटम आहे. आता टॅपेटमचं काम संरक्षण करायचं नाही, त्याला काय करायचंय? न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचे. टॅपेटम हा जो भाग आहे तो काय करतो? या सगळ्या पोलंग्रेनला इमॅच्युअर अवस्थेमध्ये काय करतो? नरिशमेंट प्रोव्हाइड करतो, खायला अन्न देतो. कोणता? टॅपेटम नावाचा पार्ट. कळेपर्यंत बघा, आउटर 3 लेअर गिव्स द प्रोटेक्शन. आता पहिले जे 3 लेअर आहे कोणते? एपिडर्मिस, एंडोडर्मिस आणि कोणता? मिडल लेअर. हे करतात प्रोटेक्शन. कोणता? हेल्प्स इन द डिहायसन्स. आणि डिहायसन्स वरती सुद्धा प्रश्न विचारलाय. कोणता? एपिडर्मिस, एंडोडर्मिस, कोणता? मिडल लेअर. हे तिन्ही पण कोणतं? त्याला प्रोटेक्शन देतात. कोणतं? डिहायसन्स म्हणजे अँथरच्या आतमधून जेव्हा पोलंग्रेन तयार होतील का, पोलंग्रेन, त्या पोलंग्रेनला बाहेर पडण्यासाठी मदत करत असतात. याला म्हणतो आपण ते डिहायसन्सला काय करतात? मदत करतात. बघा, ऑफ अँथर टू द रिलीज द पोलन. पोलंग्रेनला बाहेर टाकण्यासाठी. मग बघा मला इथं या साईडला आपण 3-4 नाव बघितले. कोणता? पहिला आहे एपिडर्मिस, दुसरा कोणता आहे? एंडोथिसिकम. कोणता आहे? एंडोथिसिकम. त्यानंतर तिसरा कोणता आहे? इथं मिडल लेअर जे आहे. कोणता? मिडल लेअर हा जो आहे. आणि त्याच्या आतमध्ये कोणता? हा टॅपेटम आहे. कोणता आहे? टॅपेटम आहे. हा लेअर आहे कळेपर्यंत. आणि त्याच्या आतमध्ये कोणता असतो? मायक्रोस्पोर असेल. आणि मायक्रोस्पोर असेल काय करते? प्रायमरी पोलंग्रेनला तयार करत असते. मग आपण काय बघितलं? हे जे 3 लेअर आहे कोणकोणते? एपिडर्मिस, एंडोथिसिकम आणि मिडल लेअर. काय त्यानंतर पोलन ग्रेन तयार झाल्यानंतर या पोलन ग्रेनला बाहेर पडण्यासाठी हे तिघं पण मदत करत असतात. जोपर्यंत ते मॅच्युअर नसतोपर्यंत त्यांना संरक्षण देणार. आणि एकदा का मॅच्युअर झाले या पोलन ग्रेनला बाहेर काढण्यासाठी स्वतःहून ते दरवाजा किंवा भिंती तोडणार आणि याला बाहेर पाडणार. कशाला? पोलन ग्रेनला. हे लक्षात ठेवायचं नलितपर्यंत. बघा, मग आपण काय बघितलं? आउटर 3 लेअर प्रोटेक्शन करणारे. त्यानंतर हेल्प्स इन द डिहायसन्स. डिहायसन्स म्हणजे त्यांना डिस्पर्स होण्यासाठी, त्यांना बाहेर पडण्यासाठी हे तिघं पण मदत करत असतात. मग कोण कोण? एपिडर्मिस, एंडोथिसिकम आणि मिडल लेअर. त्यामुळे चौथा जो आहे कोणता? टॅपेटम आहे. कोणता? टॅपेटम न्यूट्रिशनचं काम करणारे. आणि त्याच्या आतमध्ये जो लेअर आहे कोणता? तो म्हटले मायक्रोस्पोर सेलचा जो भाग आहे तो काय करणार? पोलन ग्रेनला तयार करायला सुरुवात करणार आहे. हे आपण बघितलं. मग तुम्हाला हे 4 भाग कळालेपर्यंत बघा, अँथर सॅक विथ द पोलन फिलामेंट ते ऑलरेडी आपण बघितले. मग कनेक्टिव्ह नाव हे नाही, कनेक्टिव्ह नाव हे आहे. ठीक आहे, इथपर्यंत नाव जे आहे. एपिडर्मिस बघितलं, एंडोथिसिकम बघितला, स्पोरेनियस टिश्यू बघितला आणि कोणता? टॅपेटम नाव बघितलं आपण. ठीक आहे. आता स्पोरेनियस टिश्यूला काय करतो माहिती का? त्यांना जे पोलंग्रेन आहे ते पोलंग्रेनला तयार करण्याचं काम करत असतो. हे आपण बघितलं. चला पुढचं पाठ बघूया. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. आता दिले बघा आपलं टॅपेटमचं काम दिले. काय दिले? टॅपेटमचं आपलं काम दिलेलं आहे.
मग बघा बाळांनो, टॅपेटमचं काम का बघा. तर टॅपेटम कोणता, इनरमोस्ट लेअर, हा कोणता आहे, इनरमोस्ट. मग तो काय करतो, नरिश करतो, नरिश. कोणता, अन्न पुरवठा, काय, अन्न पुरवठा करण्याचं काम करत असतो. कोणता, टॅपेटम नावाचा लेअर. मग प्रोटेक्शन कोण करणार, इपिडर्मिस, एंडोथेसिकम, कोणता, मिडल लेअर. आणि हा काय करणार, अन्न पुरवठा करणार, फूड प्रोव्हाइड करणार आहे. पुढे बघा. त्यानंतर द डेव्हलपिंग द पोलन ग्रेन, पोलन ग्रेनला डेव्हलप करण्यासाठी जे पण काही अन्नसाठा लागल तो कोण प्रोव्हाइड करणार, टॅपेटम नावाचा. ठीक आहे. सेल्स आर द टॅपेटम कंटेन डेन्स सायटोप्लाझम अँड जनरली हॅव मोर दॅन वन न्यूक्लियस. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस असतात आणि जनरली काय असतात, हे डेन्स सायटोप्लाझम असतात. सायटोप्लाझम मध्ये भरपूर असतो. इतका सायटोप्लाझम असतो कोणता, तो जास्तीत जास्त डिवाइड केलं ना तेवढं त्या पोलन ग्रेनला जास्तीत जास्त अन्न पुरवठा होऊ शकेल, हे आपल्याला माहिती आहे. बघा, इन यंगर अँथर इच मायक्रोस्पोरेंजियम, यंगर अँथर, यंगर म्हणजे काय, जो तो तरुण असतो अँथर. बघा, इन यंग अँथर इच मायक्रोस्पोरेंजियम हॅज द स्पोरोजिनस टिश्यू. त्यामध्ये काय असतो, स्पोरोजिनस टिश्यू असतो. बघा, इट सेंटर इट कन्सिस्ट ऑफ द कॉम्पॅक्टली अरेंज, कोणता, होमोजिनियस डिप्लॉइड सेल. त्यामध्ये आपण स्पोरोजिनस टिश्यू किंवा स्पोरोजिनस सेल आहेत. लक्षात ठेवायचं, स्पोरोजिनस सेल जे आहे कशी असते, डिप्लॉइड असते. डिप्लॉइड कशी असते, ती डिप्लॉइड असते, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग आपण काय बघितलं, टॅपेटमचं काम काय करायचं, नरिशमेंट करायचे डेव्हलपिंग पोलन ग्रेनला. दुसरा बघितलं, हा जो टॅपेटम जो आहे कोणता, टॅपेटम कसा असतो रे, डेन्स सायटोप्लाझम असतो त्यामध्ये, आणि त्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियस, एक पेक्षा जास्त न्यूक्लियस त्यामध्ये असू शकतो. त्यानंतर हा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे कोणता, स्पोरोजिनस कुठे असतो, सेंट्रल असतो, आणि त्या सेंट्रलला जो डिप्लॉइड असतो कोणता, स्पोरोजिनस सेल असतात. ते सेल कशा असतात, स्पोरोजिनस सेल कशा असतात, डिप्लॉइड असतात. ते पण आपण भाग बघितलं आहे. ठीक आहे. चला पुढचा भाग बघूया आपण. त्यानंतर अँड्रोशियमचा अजून एक भाग बघायचा राहिला आपला. पण हा जो भाग आहे आपण ऑलरेडी बघितलाय, कोणता, इपिडर्मिस बघितलं, त्यानंतर कोणता, एंडोथेसिकम बघितलं, मिडल लेअर बघितलं, त्यानंतर टॅपेटम बघितलं. ठीक आहे, हे बघितलंय. आणि स्पोरोजिनस टिश्यू बघितला, मायक्रोस्पोर मधला सेल बघितला, कोणता, स्पोरोजिनस टिश्यू बघितला. ठीक आहे. आता हे नाव फिलामेंट नाही, हे नाव कोणतं आहे, कनेक्टिव्ह असं नाव आहे. ठीक आहे. बघा इथे, ऍज द अँथर डेव्हलप इज स्पोरोजिनस टिश्यू, कोणता, सेल, मायक्रोस्पोर पोलन मदर सेल किंवा PMC, पोलन मदर सेल किंवा मायक्रोस्पोर मदर सेल, ही दोन नाव आहे कशी. बघा, ऍज द अँथर डेव्हलप इज स्पोरोजिनस सेल, मायक्रोस्पोर और पोलन मदर सेल अंडरगोज मियोटिक डिव्हिजन. त्यांचे काय होते, मियोटिक डिव्हिजन होत असते टू फॉर्म मायक्रोस्पोर टेट्राड. कोणता, मायक्रोस्पोर टेट्राड. टेट्राड म्हणजे कधी 4 पोलन सॅक फॉर्म होत असतो. बघा, आपण काय बघितलं, ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. याला काय म्हणतो आपण, पोलन सॅक असं म्हणत असतो. याला काय म्हटलं बघा, इथं स्पोरोजिनस सेल, मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगोज द मियोटिक डिव्हिजन. त्यांचे होते मियोटिक डिव्हिजन टू फॉर्म मायक्रोस्पोर टेट्राड. मायक्रोस्पोर अरेंज इन द क्लस्टर ऑफ द 4 सेल. मायक्रोस्पोर कसं फॉर्म होतं, 4 क्लस्टर मध्ये फॉर्म होतं. किती क्लस्टर मध्ये, 4 क्लस्टर मध्ये फॉर्म होतं. बघा, द फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम द पोलन मदर सेल PMC थ्रू द मियोसिस इज कॉल्ड एज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय. इथे जर नाव आलं मायक्रोस्पोरोजेनेसिस, हा कोणता, जर नाव आलं कोणतं, मायक्रोस्पोरोजेनेसिस, तर त्याला काय म्हणायचं आपण, डेव्हलपमेंट ऑफ द पोलन ग्रेन. बघ इथे, द फॉर्मेशन ऑफ द मायक्रोस्पोर फ्रॉम द पोलन मदर सेल PMC थ्रू द मियोसिस इज कॉल्ड एज अ मायक्रोस्पोरोजेनेसिस. जर मियोसिसने काही पोलन ग्रेन प्रक्रिया सुरू झाली असेल ना, पोलन ग्रेन तयार होण्याची प्रक्रिया, त्याला काय म्हणतात आपण, मायक्रोस्पोरोजेनेसिस. परत एकदा बघा, काय म्हटलंय, द फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर फ्रॉम द पोलन मदर सेल. फॉर्मेशन म्हणजे काय, तयार होण्याची प्रक्रिया. कोणापासून, मग मायक्रोस्पोर पासून. कोणता, मायक्रोस्पोर मदर सेल किंवा पोलन मदर सेल पासून. आणि त्याच कशामध्ये होतं, पण ते मायटोसिस होत नाही, कधी कसं नव्हतं, मियोसिस नव्हतं. त्याला म्हणतो आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस. काय म्हणतो, मायक्रोस्पोरोजेनेसिस. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय. चला पुढचा भाग बघू आपण. त्यानंतर हा जो अँड्रोशियमचा सेकंड लास्ट पार्ट जो आलाय, त्याच्यामध्ये एक सेल तयार होते मायक्रोस्पोरोजेनेसिस. कोणता, पोलन ग्रेन तयार. पोलन ग्रेन तुम्हाला जवळपास असे बघायला भेटतात. आता या पोलन ग्रेनच्या अवस्था वेगळ्या, तुम्हाला जवळपास हे व्हेरियस टाइप्स ऑफ पोलन ग्रेन जे आहेत ना, असे बघायला भेटतात. प्रत्येक झाडाचे पोलन ग्रेन जे आहेत ना, वेगवेगळ्या आकाराचे असतात, त्यांच्यामध्ये वेगळा कलर असतो, त्यांच्यामध्ये आवरण जे आहेत, आवरण सुद्धा काय असतं, वेगळं असतं. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग पहिले बघा, आता मायक्रोस्पोरोजेनेसिस आपण बघितलं. बघा, म्हणजे बघतो आपण आता, ऍज द अँथर मॅच्युअर अँड डिहायड्रेट. अँथर जेव्हा मॅच्युअर होईल आणि तेव्हा तो डिहायड्रेट होईल, पण त्यानंतर कोणता, द मायक्रोस्पोर डिसोसिएट ऑफ इच अदर अँड डेव्हलप इनटू पोलन ग्रेन. तेव्हा त्यांच्या आतमध्ये काय होतात, पोलन ग्रेन तयार होत असतात. मग बघा मला इथे, जेव्हा हे पूर्णपणे तयार होईल कोणता, त्यानंतर इपिडर्मिस,
एंडोथेसिकम, मिडल लेअर, कोणते हे 3 असतात. हे काय होतात, डिहायसन्स करतात आणि या पोलन ग्रेनला बाहेर टाकतात. झाला पोलन ग्रेन तयार. म्हणजे ह्याची जी अवस्था आहे पोलन ग्रेनची, याच्या आतमध्ये कोणतं नरिशमेंट करते पूर्णपणे पोलन ग्रेन, आणि पोलन ग्रेनचं नरिशमेंट पूर्ण झालं, त्याचा कालावधी संपला, ते पूर्णपणे त्याचा कालावधी संपला आणि ते पूर्ण मॅच्युअर झालं. मॅच्युअर झालं त्याला कुठे यायचे, बाहेर यायचे. आता हे पोलन ग्रेन बाहेर आले, त्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला भेटतं. मग पोलन ग्रेन कसा असतो, तर असा तुम्हाला बाहेरून तो असा बघायला भेटत. आणि जर आपण नॉर्मली जर स्टडी केला कोणता पोलन ग्रेन कसा असतो, असा गोलाकार, असं सर्क्युलर शेप असतो कोणता पोलन ग्रेन. इच मायक्रोस्पोरेंजियम कंटेन द थाउजंड्स ऑफ पोलन ग्रेन. एका मायक्रोस्पोरेंजियम मध्ये 1000 पेक्षा जास्त, कित्येक पटीने 1000 पेक्षा जास्त, 1000-2000 जे आहेत एवढे काय असतात, पोरांनो एवढे असतात पोलन ग्रेन. बघा पुढे, दे आर रिलीज विथ द डिहायसन्स ऑफ द एंथर. कोणता एंथर, जेव्हा डिहायसन्स होईल, कोणता एंथर डिहायसन्स झाल्यानंतर हे कुठे पडणार आहे, बाहेर पडणार आहे. हे पण लक्षात घ्यायचं आहे. चला पुढे बघूया. आता हा भाग बघितला. आता बघा या ज्या सेल आहे त्या सेलला काही नाव पडले. आता ही पोलन ग्रेन जे आहेत ना, पोलन ग्रेन त्याच्या आतमध्ये पहिले एकच सेल असते, पण ही एकच सेल असते आणि 30 सेल डिवाइड होऊन कोणता 2 सेल डिवाइड होते. एक होते जेनेटिव्ह सेल आणि एक होते व्हेजिटेटिव्ह सेल. यावरती पण आपला क्वेश्चन विचारले आहे, ते पण क्वेश्चन आपण बघून घ्या. आता बघा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचे थोडक्यात. पहिलं पोलन ग्रेन मेल गॅमेटोफाइट, त्याला म्हणतो आपण काय, मेल गॅमेटोफाइट किंवा मेल गॅमेट असं पण त्याला म्हणतो. बघा पहिले जनरली स्पेरिकल, ते गोलाकार असतं. पोलन ग्रेन जे आहे दिसतो मला गोलाकार, इथं हे कसं जनरली गोलाकार आहे, स्पेरिकल आहे. 25 to 50 मीटर mm इन द डायमीटर. एम काय, मायक्रोमीटर. ते डायमीटर किती असते, जवळपास 25 ते 50 डायमीटर पर्यंत असते. त्यानंतर सायटोप्लाझम इज सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हा जो सायटोप्लाझम आहे कोणता, सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन. या प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं असतं, सराउंडेड असतं, त्याला कव्हर केलं असतं. बघा पुढे, पोलन ग्रेन हॅज अ 2 लेअर. पोलन ग्रेनला किती लेअर आहे, 2 लेअर आहे. आणि ते बाहेर जे असतं त्याला आपण एक्झाईन आणि आतमध्ये जे असतं त्याला आपण इंटाईन. काय म्हणतो, एक्झाईन आणि इंटाईन. आता ते काय म्हणतात बघा, पोलन ग्रेन हॅज अ 2 लेअर वॉल, एक्झाईन आणि इंटाईन. आता एक्झाईन म्हणजे काय रे, बाहेरचा भाग, इंटाईन म्हणजे काय रे, आतला भाग. आता हे काय जनरल स्ट्रक्चर झालं कशाचं, पोलन ग्रेन. मग आपण काय बघितलं, आपण ते जनरली कसं आहे, स्पेरिकल आहे. 25 ते 50 mm प्रकारचे डायमीटर आहे. कोणतं डायमीटर आहे, कशाची, पोलन ग्रेनची साईज थोडक्यात किती आहे. सायटोप्लाझम जे आहे ना, सायटोप्लाझमला सराउंडेड कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि पोलन ग्रेन जे आहे तर 2 लेअर आहे. कोणतं, बाहेरचं आहे एक्झाईन आणि आतमधलं कोणतं आहे, इंटाईन. हे आपण बघितलेलं आहे. चला मग पुढे बघूया. अशा जनरली तुम्हाला पोलन ग्रेन बघायला भेटतो. आता याचा जो वरचा भाग आहे पोलन ग्रेनचा, तो कशाने बनलाय, त्याच्यावरती आपला क्वेश्चन विचारलाय बघा. आता एक्झाईन जो भाग आहे कोणता, एका लेअर पासून बनला बघा. द हार्ड आउटर लेअर मेड अप ऑफ द स्पोरोपोलिन. नीट मध्ये PYQ विचारला गेला आहे स्पोरोपोलिन वरती भरपूर वेळा. नीट मध्ये तुम्हाला PYQ विचारला गेला आहे कशावरती, स्पोरोपोलिन वरती. याच्यावरती नीटचा PYQ. आपण बघणार शेवटी. म्हणजे असा घटक असतो स्पोरोपोलिन, कोणता इतका जाडा असतो आणि हा एवढा जाडा असल्यामुळे कोणता, पोलन ग्रेन किती दिवस जरी जमिनीमध्ये राहिला तरी पोलन ग्रेन खराब होत नाही. पोलन ग्रेन खराब जरी झाला तरी पण त्याचं बाहेरचं आवरण जे आहे ते तोडून आतमध्ये कोणी प्रवेश करू शकत नाही. इतकी हार्ड कोटिंग असते कशाची, स्पोरोपोलिन. आता ते स्पोरोपोलिन कसं झालंय बघा, इथे हायली रेजिस्टन्स म्हणतात, ते प्रतिकार करते. रेजिस्टन्स म्हणजे काय, प्रतिकार करणे. हायली रेजिस्टन्स टू काय म्हटलं मग इथे, हायली रेजिस्टन्स ऑर्गॅनिक मटेरियल. त्याच्यामध्ये काय असतं, हायली रेजिस्टन्स ऑर्गॅनिक मटेरियल असतं. इट कॅन बी विथस्टँड हाय टेम्परेचर. पण ते हाय टेम्परेचरला जगू शकतं. आणि ह्या सगळ्या भागावरती सुद्धा PYQ आपल्याला विचारला गेला आहे. भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे PYQ. जवळपास तुम्हाला याच्यावरती 4 ते 5 PYQ बघायला भेटते. म्हणजे काय, पोलन ग्रेनचा आउटर सरफेस कशाने झालेला आहे, हे क्वेश्चन स्पोरोपोलिन वरती. त्यानंतर स्पोरोपोलिन कसा बनलेला आहे, कोणता, ऑर्गॅनिक मटेरियलचा बनलेला आहे. त्यानंतर हा जो आहे कोणता, पोलन ग्रेन, तो काय काय विस्टँड करू शकतो, म्हणजे काय, तो कशाला सहन करू शकतो किंवा प्रतिकार करू शकतो. म्हणून तो करू शकतो कोणता, हाय टेम्परेचरला. किती जरी टेम्परेचर वाढलं तरी पण पोलन ग्रेनला काहीही फरक पडत नाही, एवढा हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर स्ट्रॉंग ऍसिडचा याच्यावरती काही फरक पडत नाही. स्ट्रॉंग ऍसिड तुम्ही किती होतं त्याच्यावरती त्याला काही फरक पडणार नाही, किंवा तुम्ही किती जरी उन्हामध्ये ठेवलं, किती तापमान वाढवलं तरी पण त्याला काही फरक पडणार नाही. त्यानंतर अँड अल्कली म्हणजे ऍसिडचा आणि बेसचा त्याच्यावरती काही फरक पडणार नाही पोलन ग्रेनचा. असं होत नाही कधी कधी जे पोलन ग्रेन एकदम हार्ड असतात ना, एकदम स्ट्रॉंग असतात,
त्या स्ट्रॉंग पोलन काही फरक पडत नाही. पण जे पोलन ग्रेन हलके असतात फ्लॉवरिंग प्लांटचे काही पण ते मरतात. पण भरपूर सारे जे पोलन ग्रेन आहेत ते विस्टँड करतात. म्हणजे त्या तापमानामध्ये त्यांना जगण्याची कॅपॅसिटी असते. मग तुम्ही किती जरी ऊन पाडलं, किती जरी ऍसिडचा प्रभाव पडला तरी पण ते पोलन ग्रेन लवकर मरत नाही. लक्षात ठेवायचं, त्याची कोटिंग लवकर विरघळत नाही. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एन्झाईम कॅनॉट डिग्रेड कोणता स्पोरोपोलिन, कोणता एन्झाईम सुद्धा डिग्रेड त्याला करू शकत नाही. म्हणजे तुम्ही एन्झाईम टाका, तुम्ही किती टेम्परेचर वाढवा, ते तुम्ही किती स्ट्रॉंग ऍसिड टाका त्याला किंवा त्या स्ट्रॉंग ऍसिडचा काही फरक त्या पोलन ग्रेनच्या बाहेरच्या कवरावरती कोणता स्पोरोपोलिनवरती काही फरक पडणार नाही, असं तुम्हाला विचारलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. तुम्हाला विचारलेलं पण गेले क्वेश्चन याच्यामध्ये आणि तुम्हाला ते सांगितलेलं पण आहे. मग तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड कधी कधी ऑप्शन आपल्या इतके घुमून फिरून विचारतात कोणता आपल्याला सांगता येत नाही. कधी कधी क्वेश्चन चुकतो. सगळं माहित असून सुद्धा आपण कधी कधी विचार जर वेगळा केला तर आपला हा क्वेश्चन चुकतो. मग आपलं काय टेम्परेचर सोडून, स्ट्रॉंग ऍसिड सोडून, अल्कली सोडून किंवा एन्झाईम सोडून दुसरे पण ऑप्शन येतील. मग आपलं असं वाटतं हे पण असेल ऑप्शन, पण ते ऑप्शन असत नाही. जेवढे आपल्या बुक्स मध्ये मेन्शन केले आहे तेवढेच ऑप्शन खरे समजायचे. ठीक आहे. पुढे बघा आता एक्झाइन हॅज अ अपर्चर कॉल्ड द जर्म पोर. आता त्याला अपर्चर आहे म्हणजे कोणतं, याला बघा काही जागा आहे बघा या साईडला, काही जागा आहे. आता तुम्हाला ज्या ठिकाणी थोडीशी स्पोरोपोलिन जे लेअर आहेत ना थोडं कमी कमी वाटतो ना, हा लेअर जो आहे काय वाटतो, कमी कमी वाटतो. हा लेअर मधून आतमध्ये जे आहेत ना नंतर पोलन ट्यूब तयार होते. काय तयार होते, पोलन ट्यूब तयार होत असते. मग तुम्हाला तर जी जागा आहे कशी दिसते, थिन दिसते. बाकी सगळी जागा कशी ठीक आहे. फक्त पोलन ट्यूबला बाहेर यासाठी ही जागा ठेवली आहे, बाकी त्या जागेचं एवढं काम नाही बघा. एक्झाइन हॅज अ अपर्चर कॉल्ड द जर्म पोर वेअर द स्पोरोपोलिन इज अब्सेंट. या ठिकाणी काय असतो, स्पोरोपोलिन अब्सेंट असतो. कदाचित त्याच्यावर सुद्धा आपण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढे बघा पोलन ग्रेन आर प्रिझर्व्ड ॲज अ फॉसिल. जेव्हा पोलन ग्रेन आपण प्रिझर्व करतो फॉसिल किंवा जमिनीमध्ये पोलन ग्रेन गाडले जातात तेव्हा ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द स्पोरोपोलिन, त्यामुळे त्या पोलन ग्रेनला काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपण जेव्हा उत्खनन करतो, जेव्हा आपण खोदतो जमिनीमध्ये आपला पोलन ग्रेन जसे आहे तसे बघायला भेटतात. आणि या पोलन ग्रेनचा जो वरचा आकार आहे मुलांना स्क्लप्चर सारखा असतो. कशा असतो, स्क्लप्चर सारखा असतो. हे पण लक्षात ठेवायचं आपण. एक्झाइन एक्झिबिट द पॅटर्न्स अँड द डिझाईन. याला पॅटर्न्स पण काही असतात आणि डिझाईन पण असतात. जसं बघा आपण वेगवेगळ्या वस्तू करतो, काही मुले कानातले आहे, नाकाला नथ वगैरे आहे, त्यांची कशी वेगळी डिझाईन असते, तशा वेगवेगळ्या डिझाईनचे कोणत्या पॅटर्नचे कोणते हे पोलन ग्रेन असू शकतात. त्यांचा जो एक्झाइन लेअर जो आहे ते एक्झाइनला वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या कलरचे ते 100% असू शकतात. बघा तुम्हाला वर दाखवले 1 2 3 असे वेगवेगळ्या डिझाईनचे ते 100% असू शकतात. त्यामध्ये एवढं काही विशेष नाही, त्या फक्त आपल्यालाच ठेवायचे. ठीक आहे. त्यानंतर बघा हे पोलन ग्रेनचे जे भाग आहे ते आपण स्टडी करतोय. त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेज मध्ये आता जे इंटाईन कसे तयार झाले बघा इथे या साईडला द इनर वॉल कोणती इंटाईन जे आहे ही थिन म्हणजे काय रे, थोडीशी पातळ असते. वरची कशी असते रे, थिक असते. थिक म्हणजे जाड आणि थिन म्हणजे पातळ. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे थोडस कवरिंग कशी असते, दाट असते किंवा कवरिंग असते बारीक असते, लक्षात ठेवायचं. इट इज अ थिन अँड कंटिन्युअस लेअर मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. आयसी आणि आयपी सेल्युलोज आणि पेक्टिन पासून ही बनलेली असते. त्यामुळे सुद्धा ही वॉल ब्रेक करता येत नाही. बाहेर कशापासून बनलंय, बाहेरचं बनलंय स्पोरोपोलिन पासून आणि जे मधलं बनलंय कशापासून बनलंय, ते बनलंय आपलं सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. आता एक्झाइनचं ऑलरेडी बघितलं आपण जर्म पोरचं काम काय, बट द हार्ड आउटर लेअर मेड अप ऑफ द स्पोरोपोलिन बघितलं आपण. हाय रेजिस्टन्स आहे ऑर्गेनिक मटेरियल ते पण बघितलं आपण. विस्टँड करतं टेम्परेचरला, स्ट्रॉंग ऍसिडला, अल्कलीला. ठीक आहे. त्यानंतर एन्झाईम सुद्धा काही फरक पडत नाही. एन्झाईम कॅनॉट डिग्रेड द स्पोरोपोलिन. हा बघा आपण बघितलं होतं. पुढे बघा एक्झाइन हॅज द अपर्चर जर्म पोरचं बघितलं. पोलन ग्रेन प्रिझर्व्ड ॲज अ फॉसिल तो पण बघितला. एक्झाइन एक्झिबिट द पॅटर्न अँड द डिझाईन तो पण पार्ट आपण बघितलेला आहे. थोडक्यात आपलं रिव्ह्यू होते. तुम्हाला जरी प्रत्येक स्टार्ट असेल हा भाग तरी पण आपण परत बघितल्यानंतर आपला हा पाठ काय पूर्णपणे हातखंडे होऊन जाईल. आपल्या हातामध्ये तो पाठ 100% राहील. कालपर्यंत चला पुढचा वाढ बघू. त्यानंतर यामध्ये बघा मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये नवीन 2 सेल तयार होतात. हा जो पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनच्या आतमध्ये कोणता जेव्हा ते मॅच्युअर होईल ना, मॅच्युअर झाल्यानंतर त्यामध्ये 2 सेल तयार होतात. एक कोणती असते व्हेजिटेटिव्ह सेल असते आणि कोणती असते जेनेटिव्ह सेल असते. आणि याच्यावर सुद्धा आपलं प्रश्न विचारले गेले भरपूर. बघा इथे काय म्हटले इथं, अ मॅच्युअर पोलन ग्रेन कंटेन 2 सेल्स. मॅच्युअर पोलन ग्रेन मध्ये 2 सेल्स तयार होतात. 2 सेल्स असतात. मग पहिली कोणती, पहिली आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी आहे कोणती जेनेटिव्ह सेल. या 2 सेल त्यामध्ये असतात. मग बघा बाळांनो आता ही जी पहिली सेल आहे त्याला म्हणतो आपण, ही सेल जी आहे तिला म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्याच आतमध्ये एक असते तिला कोणता म्हणतो आपण जेनेटिव्ह सेल. काय म्हणतो आपण त्याला, जनरेटिव्ह सेल असं म्हणतो. बघा
इट इज अ बिगर, ती मोठी आहे ती मोठी. कोणती? व्हेजिटेटिव्ह सेल बघा, हॅज अबंडंट फूड रिझर्व. त्याच्यामध्ये अबंडंट म्हणजे काय? पुरेशा प्रमाणात. काय असतं? पुरेशा प्रमाणात काय असतं? फूड रिझर्व असतं, साठवलेलं असतं, त्यामध्ये साठा असतो. कशामध्ये? व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये. पुढे ॲज अ लार्ज इरेग्युलरली शेप न्यूक्लियस. आता हे लार्ज असतो त्याच्यामध्ये. आता हा जो न्यूक्लियस आहे कोणता, त्याचा शेप कसा असतो? इरेग्युलर असतो. कसा पण शेप असतो, रेग्युलर शेप वगैरे त्याचा नसतो. पुढे बघा, कोणती? जनरेटिव्ह सेल. कोणतीही? जेनेरेटिव्ह सेल. बघा, इट इज अ स्मॉल अँड द फ्लुइड्स इन द सायटोप्लाझम. हे स्मॉल आहे आणि फ्लुइड्स म्हणजे काय? पोहते कशामध्ये? सायटोप्लाझम मध्ये. त्याची पण जागा फिक्स नसते बघा. इट इज अ स्मॉल अँड द फ्लुइड्स इन द सायटोप्लाझम. त्यानंतर ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या आतमध्ये कोणती असते? ही जनरेटिव्ह सेल असते. हिचा काय न्यूक्लियस कसा असतो? इरेग्युलर असतो. हिच्याकडे फूड रिझर्व अबंडंट असतो आणि याच्याकडे फूड रिझर्व अबंडंट असल्यामुळे, पुरेशा प्रमाणामध्ये असल्यामुळे हे काय करतं? या भागामध्ये कसं असतं? फ्लोट करत असतं. बघा, न्यूट्रिशन तुम्ही घ्या. डेस सायटोप्लाझम अँड द न्यूक्लियस. त्यामध्ये काय असतो? डेस सायटोप्लाझम असतो आणि कोणता? न्यूक्लियस सुद्धा असतो. हे आपण बघितलेलं आहे. हे बघितलं आपण या स्लाइडमध्ये. मग सांगा मला, आपण जवळपास अँड्रोशियमचं काय काय स्ट्रक्चर स्टडी केलं? अँड्रोशियमचं जेव्हा आपण अँड्रोशियमचा पार्ट पूर्ण करू का, तेव्हा पुन्हा आपण तो पार्ट व्हाईट बोर्ड घेऊ. ठीक आहे, चला पुढे जायचं. ओव्हर 60% अँजिओस्पर्म कोणता? शेडेड देअर पोलन ग्रेन हॅज अ 2 सेल स्टेज. आता 2 सेल स्टेज म्हणजे काय? जेव्हा हा पोलन ग्रेन मॅच्युअर होईल ना, त्या पोलन ग्रेन मध्ये एक असते व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी कोणती असते? जनरेटिव्ह सेल. या दोन्ही पण सेल तयार होत असतात आणि ह्याच सेलला आपण काय म्हणतो? 2 सेल स्टेज असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? 2 सेल स्टेज. बघा मग या साईड बघा, ओव्हर 60% अँजिओस्पर्म, 60% अँजिओस्पर्म मध्ये शेड देअर पोलन ग्रेन 2 सेल स्टेज. मग पोलन ग्रेनचे 2 स्टेज होत असतात, 2 सेल स्टेज होतात. बघा मग बघा, इन ऑदर जनरेटिव्ह सेल्स डिवाइड कोणता? मायटोटिकली. आता जनरेटिव्ह सेल जे आहेत कोणती? या साईडला ही असते जनरेटिव्ह सेल आणि कोणती असते? व्हेजिटेटिव्ह सेल. स्टेप बाय स्टेप बघून घ्यायचं बघा. इन ऑदर जनरेटिव्ह सेल्स डिवाइड मायटोटिकली टू गिव्ह 2 मेल गॅमेट. मग कोणती? जनरेटिव्ह सेल. यापासून 2 मेल गॅमेट तयार होत नाही. मेल गॅमेट तयार होत नाही. ही जी जनरेटिव्ह सेल आहे, ह्या जनरेटिव्ह सेल पासून 2 मेल गॅमेट तयार होत असतात. हे आपल्याला दिले सरळ सरळ. मग जर तुम्हाला पेपरला विचारलं कोणता? व्हेजिटेटिव्ह सेल कोणता? गिव्स राईज टू 2 मेल गॅमेट. कोणता? ट्रू ऑर फॉल्स? पहिलं वाक्य बरोबर आहे. कोणतं? पहिलं वाक्य बरोबर, दुसरं चुकीचं आहे. दुसरं चुकीचं आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. तर दोन्ही चुकी, दोन्ही बरोबर आहे. असे असं मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग आपले कळालंय कोणतं? हे जो पोलन ग्रेन असतो, पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 सेल तयार होतात, त्यामध्ये आपण 2 सेल स्टेज. आणि या 2 सेल स्टेज मध्ये आपण काय बघितलं? हा जो जनरेटिव्ह सेलचा पार्ट आहे, कोणता पार्ट आहे? जनरेटिव्ह सेलचा जो पार्ट आहे तो काय करतो? मायटोटिकली डिवाइड करतो. हा असतो हॅप्लॉइड. आणि मायटोटिकली डिवाइड झाल्यानंतर कोणता? गिव्स राईज टू 2 मेल गॅमेट. बस बघा, द पोलन ग्रेन आर शेड ॲट द 3 सेल स्टेज. मग 3 कशा काय? मला सांगा. पहिली सेल कोणती? व्हेजिटेटिव्ह सेल. पहिली सेल कोणती? व्हेजिटेटिव्ह सेल आहे. ठीक आहे. आता ही कोणती? जनरेटिव्ह सेल आहे. आता ह्या जनरेटिव्ह सेल पासून 2 परत नवीन सेल तयार होतात. किती होतात? 2 सेल नवीन तयार होतात. म्हणजे काय? ही एक आणि अजून एक हॅप्लॉइड सेल आहे, हे 2 झाल्या. मग ह्या 2 आणि ही एक ती झाल्या 3 झाल्या. ती झाल्या 3. मुलीला काय म्हटले? 3 सेल स्टेज. काय म्हटले त्याला? 3 सेल स्टेज. आपण बघितलं इन ऑदर generative cells divided mitochondrial gives rise to 2 male gamete. Thus pollen grain are shed at the 3 cell stage. मग 2 सेल स्टेज कसं म्हणायचं आणि 3 सेल काय म्हणायचं? कळालं? म्हणजे काय? पहिल्यांदा 2 सेल तयार होत असतात. काय होतात? 2 सेल तयार होत असतात आणि त्या 2 सेलच्या नंतर ही जनरेटिव्ह सेल आहे, ही जनरेटिव्ह सेल परत अजून एक नवीन सेल तयार करते. कोणते? मायटोटिकली. याला तेव्हा काय होतं? पूर्णपणे 2 मेल गॅमेट तयार होत असतात. याला म्हणतो आपण 3 सेल स्टेज आणि याला काय म्हणतो आपण? 2 सेल स्टेज. इथपर्यंत आपण बघितलं. पुढचा पाठ बघूया आपण. तुम्हाला समजलं असेल, आय होप तुम्हाला समजलं इथपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर बघा पोलन ग्रेनचं काम काय? पोलन ग्रेनचं काम काय काय? पोलन ग्रेन काय काम असतं बघा. पहिलं पोलन ग्रेन मेल गॅमेटोफाइट. पहिलं बघा, द शेड पोलन ग्रेन हॅव द 2 लँड ऑन द स्टिग्मा बिफोर दे लॉस व्हायबिलिटी. आता व्हायबिलिटी म्हणजे काय? त्यांचं आयुष्य संपायच्या आत ते कुठे गेले पाहिजे? फिमेल गॅमेटोफाइट पर्यंत गेले पाहिजे, फिमेल बॉडी पर्यंत गेले पाहिजे, फिमेल गॅमेट पर्यंत. बघा, द शेड पोलन ग्रेन हॅव कोणतं? 2 लँड ऑन द स्टिग्मा बिफोर दे लॉस व्हायबिलिटी.
याचं आयुष्य संपायच्या आतमध्ये कोणता आयुष्य संपवायच्या अगोदर हा जर इकडे गेला तरच कोणतं पॉल्युशन जर झालं तरच तुम्हाला नवीन झाड जे आहेत नवीन सीड जे आहेत ती सीड बघायला भेटत. आता व्हायबिलिटी लॉस करणं म्हणजे नेमकं काय करणं, कधी कधी पोलन ग्रेनचं आयुष्य जे आहेत ना काही जणांचं 10 दिवसाचं, काहींचं 15 दिवसाचं, काही महिन्याचं, काही 3-3, 4-4 महिन्याचं असतं. मग ते मरण्याच्या अगोदर ते जर पोलन ग्रेन झाडावरती गेले ना झाडाच्या फिमेल फ्लावरवरती गेले तरच त्यांचं काम किंवा जीवन जे आहे सार्थक लागतं बघा. द व्हायबिलिटी पिरियड ऑफ द पोलन ग्रेन. आता व्हायबिलिटी पिरियड कसा असतो, आयुष्य किती दिवसात असतं त्यांचं. द व्हायबिलिटी पिरियड ऑफ द पोलन ग्रेन इज अ व्हेरिएबल. ते व्हेरिएबल असतं, ते बदलत असतं. कोण झाडाचं किती आहे हे आपल्याला माहिती आहे पण तुम्हाला विचारलेलं नाही बघा. कोणतं व्हेरिएबल, इट डिपेंड ऑन द टेम्परेचर अँड द ह्युमिडिटी. टेम्परेचर किती आहे आणि ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता किती आहे कोणता, या दोघांवरती डिपेंड करतं कोणता तो पोलन ग्रेन किती दिवस जगणार आहे असं ठेवायचं. मग तुम्ही मला सर तुम्ही सांगितलं मगाशी कोणता पोलन ग्रेनला टेम्परेचर काही फरक पडत नाही, असं होत नाही तसं होत नाही. तर काही पोलन ग्रेन एकदम नाजूक असतात आणि ते नाजूक असलेले पोलन ग्रेन जे आहेत त्यांचं आयुष्य लवकर संपतं लक्षात ठेवायचं. पुढे व्हॅलिडिटी ऑफ द पोलन ग्रेन ऑफ द सम सिरियल्स कोणता, राईस, बीट एक्सेट्रा किती 30 मिनिटं. 30 मिनिटाच्या आतमध्ये जोपर्यंत पोलन ग्रेन फिमेल फ्लॉवर पर्यंत जात नाही किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जात नाही तोपर्यंत त्यांचं काहीच खरं नाही. जर 30 मिनिटापर्यंत ते गेले 30 मिनिटाच्या आत काय होतं पॉल्युशन होतं आणि पॉल्युशन झालं तर त्यांचं आयुष्य सार्थक लागलं, तर काही त्यांचं आयुष्य सार्थक लागणार नाही. म्हणजे 30 मिनिटामध्ये त्यांची व्हॅलिडिटी आयुष्य जाईल संपतं. म्हणजे जेवढे लवकर तयार होणार ना तेवढं लवकर संपणं सुद्धा आहे. 30 मिनिटाचं आयुष्य आहे तरी पण काही जे पोलन ग्रेन आहेत पोलन ग्रेन महिना जातात. आता ब्रिंजल आहे, ब्रिंजल जे आहेत पोलन ग्रेन महिना जातात ते कष्ट व्हायचं. सम मेंबर्स ऑफ द लेग्युमिनेसी. आता लेग्युमिनेसी कोणतं पोरोजेसी आहे. लेग्युम म्हणजे काय रे, पॉड. लेग्युम म्हणजे काय, पॉड म्हणजे काय, शिंग जे आहेत. आता आपला शिंग असतो भुईमुग जो असतो एक त्याला घुंगरे वगैरे म्हणतो बघा भुईमुग. लेग्युमिनेसी, रोजेसी अँड सोलेनेसी. आता सोलेनेसी फॅमिली, रोजेसी फॅमिली आणि कोणता फॅमिली लेग्युमिनेसी या तिघांमध्ये पोलन ग्रेन कशा बघा हॅव द व्हॅलिडिटी फॉर द मंथ. ते काही महिने सुद्धा जगू शकतात, काही महिने सुद्धा ते जगू शकतात हे तुम्हाला म्हटलेलं आहे. कळेपर्यंत चला पुढचा पाठ बघूया. आता हा झाला कोणता अँड्रोशियमचा पाठ. आता काही पोलन ग्रेन जे आहेत ना आपण फूड म्हणून सुद्धा वापरतो बघा. ते या साईडला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द पोलन ग्रेन. त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे कशाचं, पोलन ग्रेन्स. मग पहिलं बघा आपलं महत्व काय आहे, पोलन ग्रेन आपण कशासाठी वापरतो. मग बघा पहिलं जे महत्व आहे पोलन ग्रेन्स, पहिलं दीज आर रिच इन न्यूट्रियंट. त्यांच्यामध्ये न्यूट्रियंट भरपूर असतात, रिच असतात. रिच म्हणजे काय जास्त. पोलन टॅबलेट आर द यूज फॉर द फूड सप्लिमेंट. याच्यावरती सुद्धा PYQ आहे नीटचा. कसं PYQ आहे, नीटचा तुम्हाला याच्यावरती PYQ आहे. मग तुम्हाला काय आपण जे पोलन ग्रेन जे आहेत आपण टॅबलेट सुद्धा वापरतो कोणता, त्यामध्ये काय काय असतं जास्तीत जास्त न्यूट्रिएंट असतं आणि जास्तीत जास्त न्यूट्रिएंट असल्यामुळे आपण ते खाण्यासाठी सुद्धा वापरतो. बघा पोलन टॅबलेट्स अँड द सिरप इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ द ॲथलेट्स अँड द रेस हॉर्सेस. म्हणजे जे पळणारे घोडे असतात शर्यतीचे घोडे किंवा शर्यतीचे जे माणसं आहे त्या माणसांना पोलन ग्रेन जर दिले कोणतं त्यांची म्हणजे असं ताकद येते आणि ते जास्तीत जास्त जे अंतर आहे किंवा जे फास्ट रनिंग जे आहे ते फास्ट रनिंग सुद्धा करू शकतात. म्हणजे आपण घोड्यांना आणि कोणता माणसांना ॲथलीट जे आहेत कोणत्या माणसांना कोणता ऑलिम्पिकमध्ये भाग घेतात बघा ते असे माणसं जे आहेत त्यांना सुद्धा कोणता पोलन टॅबलेट दिल्या जातात, पोलन दिले जातात. मग बघा इथं दे आर स्टोर फॉर द इयर्स इन द लिक्विड नायट्रोजन. ते आपण लिक्विड नायट्रोजन मध्ये काय स्टोर करू शकतो म्हणजे आपण जसं आहे तसं प्रिझर्व करू शकतो. किती -196 डिग्री सेल्सिअसला, किती 196 डिग्री सेल्सिअसला आपण ते स्टोर सुद्धा करू शकतो. मग काय म्हटलं बघा दे आर यूज ॲज अ पोलन बँक. म्हणजे आपण यांची पोलन बँक जशी आपली पैशाची बँक राहते तशी यांची काय असते पोलन बँक असते. आपण जर पोलन साठवून ठेवले कोणता वेगवेगळ्या झाडांचे आपण पोलन साठवून ठेवले त्याला काय आपण पोलन बँक असं म्हणत असतो. बघा पोलन बँक क्रॉप ब्रीडिंग प्रोग्राम. मग आता हे पोलन बँक जे आहे कोणता क्रॉप ब्रीडिंग प्रोग्राम सुद्धा आपण ते वापरू शकतो. पुढे बघा पोलन ग्रेन ऑफ द सम प्लांट. काही झाडांचे पोलन ग्रेन आहे ते आपले धोकेदायक असतात. मग कोणकोणते पोलन ग्रेन ऑफ द सम प्लांट एक्झाम्पल पार्थिनियम म्हणजे गाजर गवत. पार्थिनियम म्हणजे काय गाजर गवत. त्याला आपण मराठी भाषेमध्ये काँग्रेस सुद्धा म्हणतो. काँग्रेस किंवा काँग्रेस जे आहेत काँग्रेस वेगवेगळे आणि काँग्रेसचं काय झाड असतं का पार्थिनियम ऑर द कॅरेट ग्रास ऑर द ॲलर्जिक. कोणतं हे ॲलर्जिक असतं आपलं कधी कधी एलर्जी तयार करतं कधी कधी इजा आपलं पोचवतो. बघा ॲलर्जिक फॉर सम पीपल इट लीड्स टू क्रोनिक रेस्पिरेटरी डिसऑर्डर. कधी कधी काही माणसांना दमसो लागतो त्याला याच्यामुळे पोलन ग्रेनमुळे. त्यामुळे हे पोलन ग्रेन जे आहेत ना आपल्याला अस्थमा कोणता दमा आणि ब्रॉन्कायटिस जे आहेत आपल्या श्वसनाचे जे आजार आहेत श्वसनाच्या आजार सुद्धा आपल्याला सुरुवात करून देते. म्हणजे जेवढे पोलन ग्रेन आपल्यासाठी महत्वाचे आहे ना तेवढे पोलन ग्रेन काही झाडांचे आपल्यासाठी घातक सुद्धा आहे
हे आपण बघितलं. ठीक आहे. आता हा झाला कोणता अँड्रोशियमचा पार्ट पूर्णपणे. जो गॅनोशियमचा पार्ट जो आहे आपण बघू पुढच्या लेक्चरमध्ये. पहिला पार्ट कोणता स्टे केला आपण अँड्रोशियम. आता अँड्रोशियम मध्ये काय बघितलं, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितलं, अँथर कनेक्टिव्ह फिलामेंट ते पार्ट बघितला आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 लोब असतात, त्या 2 लोब मध्ये 2 पोलोनसेक असतात. टेट्रास्पोरेंजिएट अँथर असतो तो बघितला आपण. तो किती डिग्री म्हणजे पोलन ग्रेन त्यानंतर ते किती आपण डिग्री सेल्सिअस स्टोअर करतो लिक्विड त्याच्यामध्ये ते बघितलं आपण -196 डिग्रीला. असा काही पार्ट आपण कुठे बघितला, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन बघितला. त्यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जो आहे त्याचा पार्ट आपण बघणार आहोत.